सर्व महापुरुषांना वंदन करून या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, भटके विमुक्त, आदिवासी, एससी, एसटी, सर्व बहुजन वंचितांचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे नेते आदरणीय प्रियदर्शी तेलंग साहेब, येथून सुरू झाली महात्मा फुले वाडा पुणे, राजश्री शाहू महाराज स्मारक कोल्हापूर पासून यात्रा 22 जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्राच्या फिरत आहे। आणि जसा आज पुसदच्या वासियांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, असाच प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वीकारत आम्ही इथपर्यंत आलेलो बांधवांनो। पुसदच्या सगळ्या बांधवांमध्ये उत्साह आहे, कारण या ठिकाणी पुसदमध्ये मला माहित नाही पूर्वी कधी, पण रिसेंटली मला आता तालुकाध्यक्षांनी सांगितलं, त्यांनी अध्यक्ष झाल्यापासून त्या ठिकाणी श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर पहिल्यांदा इथे येत आहेत। त्यामुळे आपल्या सगळ्यांना साहेबांना ऐकण्याची त्या ठिकाणी सगळ्यांना उत्साह आहे। पण मी या ठिकाणी एकच सांगणार आहे बांधवांनो, या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बहुजनांना, आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी राजकीय संधी देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते फक्त श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। भारी बहुजन महासंघापासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंत तुम्हा महावंचितांना कोणी न्याय दिलेला नाही, फक्त साहेबांनी दिलेला आहे। त्या ठिकाणी या दोनच पक्षाच्या माध्यमातून अनेक ओबीसींना संधी दिली। काँग्रेसनी कधी दिली नाही, राष्ट्रवादीने दिली नाही, शिवसेनेच्या दोन्ही गटाने दिलेले नाही, भाजपला तर बिलकुल दिलेले नाही। दिलेत तर फक्त धंदाडग्या लोकांना, मस्तवाल लोकांना, प्रस्थापित लोकांनाच त्या ठिकाणी दिलेले आहे। अनेक जण या ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी या महाराष्ट्रातला मराठा समाज येऊ इच्छितोय। मला या ठिकाणी विदर्भातल्या असल्यामुळे मला तिकडलं बोलायची गरज नाही, पण इथला सुद्धा कुणबी मराठा समाज तिकडल्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून इकडे सुद्धा राजकारणावर वर्चस्व करतोय। मला सांगायचंय, कुणबी मराठा समाज या विदर्भातला तुम्ही ओबीसी मध्ये आहात, पण त्या ठिकाणी इतर ओबीसींना कधी तुम्ही सोबत घेत नाही। तुमच्या मुलीबाळी तिकडे देता आणि तिकडे मराठवाड्यातलं सुद्धा आमचं आरक्षण ओढून घेता। त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने आतापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी सगळे सोयरे करून त्या ठिकाणी तिकडलं सुद्धा आरक्षण, त्या ठिकाणी तुमच्या आरक्षणावर जी गदा आणलेली आहे ते तुम्ही स्वतः आणलेली आहे। इथल्या मराठा कुणबी समाजाला मला सांगायचंय की तुम्ही तुमच्या पायावर धोंडे पाडून घेतलेले आहेत, की त्या ठिकाणी पाठिंबा देऊन तिकडला सगळे सोयरेचा सगळा प्रकार तुम्ही या ठिकाणी इकडे ओढून घेतलेला आहे। त्याला तुम्ही जिम्मेदार आहात। तुम्ही इथल्या ओबीसीला, अन्य ओबीसीला राजकारणामध्ये सोबत घेतलेलं नाही, त्या ठिकाणी त्यांच्यावर त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी यांच्यामध्ये कधी सामील झाला नाही, तर तुमचंच वर्चस्व करण्याचा प्रयत्न केला आहे। म्हणून मी जाता जाता एवढं सांगणार आहे बांधवांनो, या राज्यातला कोणताही पक्ष बोलायला तयार नाही। शरद पवार तर त्या ठिकाणी मराठा समाजाचेच नेते आहेत, त्यांनी तर आमचं पुरं आरक्षण गिळायलाच बसलेले आहेत। काँग्रेसला काही घेणं देणं नाही, बाळासाहेब थोरात बोलायला तयार नाहीत, नाना पटोले बोलायला तयार नाहीत, त्या ठिकाणी सगळं उघड्यात तमाशा बघतायत आणि जरांगे पाटलाला जाऊन पाठिंबा देत आहेत। हो, आमचा पाठिंबा आहे की त्या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण देऊन टाका। त्या ठिकाणी दुसऱ्या एका नेत्याचं नाव घ्यायचंय, उद्धव ठाकरे साहेब यांचं। त्यांना तर आमच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जाती आहेत आणि कोणता त्याचा पत्ता पण नसेल। या महाराष्ट्रामध्ये 400 जाती ओबीसीच्या आहेत। उद्धव ठाकरे साहेब, मला या मंचावरून आपल्याला विचारायचं आहे, तुम्हाला 10 तरी ओबीसीच्या जातीचे नाव माहित आहेत का? हो, माहित आहेत का? आमच्या भटक्या विमुक्तांच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत तुम्हाला माहित आहेत का? बांधवांना मी निश्चित सांगतो, त्यांना काही माहित नाही, त्यामुळे ते या भानगडीत सुद्धा यायला तयार नाहीत। ओबीसीची, बहुजनांची बाजू ते घ्यायला तयार नाहीत। दुसरे उरले भाजपचे देवेंद्र फडणवीस। इथल्या ओबीसीच्या मंचावरच्या सगळ्या लोकांना मी विचारतो की ओबीसी म्हणून जास्तीत जास्त भाजपला मतदान करता, पण मला सांगा 57 लाख सर्टिफिकेट कोणत्या सरकारने वाटलेले आहेत त्याचं तुम्ही मला उत्तर द्या। एक सही तरी, एका पोलिसाच्या बदलीची सही सुद्धा करण्याचा अधिकार त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आहे का?
एवढ्या सगळे 57 लाख सर्टिफिकेट वाटले देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय वाटले का हो? सांगा की हो म्हणा नाही तर नाही म्हणा. याच्यामध्ये 57 लाख सर्टिफिकेट वाटण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे का नाही? मग ओबीसीचं आरक्षण कोणी खाल्लं? कोणी खाल्लं? भाजपनी खाल्लं का नाही? भारतीय जनता पार्टीने ओबीसीचं आरक्षण खाल्लंय. म्हणून माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, मी सुद्धा एक ओबीसी लिंगायत आहे. साहेबांनी मला नांदेड लोकसभेला उमेदवारी दिली होती. आमच्या समाजाला कोणी 70 वर्ष तिथं उमेदवारी दिली नव्हती. साहेबांनी पहिल्यांदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिलेलं आहे बांधवांनो. आणि म्हणून ओबीसीच्या माझ्या बांधवांना विनंती आहे, आव्हान आहे, या भाजपच्या नादी लागू नका. फक्त देवेंद्र फडणवीस म्हणतात माझ्या डीएनए मध्ये ओबीसी आहे, पण तुमच्या डीएनए मध्ये मनवाद आणि ब्राह्मण्यवादाच्या पलीकडे काही पण नाही. आणि म्हणून जाता जाता एवढं सांगणार बांधवांना, ही शेवटची संधी आहे. शेवटची संधी आहे. तुमच्या दरवाजावर त्या ठिकाणी तुम्हाला सत्तेत नेण्यासाठी देव उभा आहे. आणि तुम्ही जर त्या देवाला ओळखलं नाही तर तुम्हाला ओबीसी कधीच आपण आपले लेकरं बाळ माफ करणार नाहीत. कारण ऑपॉर्च्युनिटी नॉक्स द डोअर वन्स असं इंग्लिश मध्ये म्हणतात. संधी एकदाच मिळते. आणि यावेळेस सगळं आरक्षण उठून गेलेलं असताना आपण जर साहेबांना साथ दिली नाही, वंचित बहुजन आघाडीला साथ दिली नाही, तर तुमच्या लेकरं बाळ तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत वारंवार. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीला साथ द्यावी. येणाऱ्या 7 ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी औरंगाबाद संभाजीनगर येथे प्रचंड मोठ्या शक्ती प्रदर्शन वंचित बहुजन आघाडीचं श्रद्धेश्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. सगळे पूर्ण महाराष्ट्रातून ताकद लागलेली आहे. सगळ्यांना सांगायचं आहे की हो, आम्ही ओबीसी एससी एसटी एक आहोत. आमच्या आरक्षणाला कोणी सुद्धा धक्का लावता कामा नये. हे आपल्याला लाखोच्या संख्येने तिथं जमून सांगायचं आहे. तुम्ही येणार आहात का? आवाज येणार झाला, येणार आहात का? आपण सर्वजणांनी पुसद असतील यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्वजणांनी ताकदीनिशी येणाऱ्या 7 तारखेला औरंगाबाद येथे जमायचं आहे आणि आपली अचाट शक्ती, आपली एकी त्या ठिकाणी दाखवून द्यायचं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम.